काल आपण इथं थांबलो होतो. आवाज येतोय ना प्रत्येकाला? हॅलो. हो सर. हो सर येतोय. सो काल आपण इक्वेशन काढून थांबलो होतो. आपल्याकडे इक्वेशन्स होते हे आणि हे. आता इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं ते सांगतो. लिनियर इक्वेशन नाही. तुम्ही जर याला सिम्प्लिफाय केलं होतं तर तुम्हाला ते इक्वेशन काय भेटलं होतं आफ्टर सिम्प्लिफिकेशन. किंवा तुम्ही एक गोष्ट पण करू शकता, सबस्टिट्यूशन मेथडचा पण यूज करू शकता त्याच्यामध्ये. तुम्ही जर सबस्टिट्यूशन मेथडचा यूज केला तर पहा तुम्हाला 12i1i2 आणि 12i1+i2 डायरेक्ट दोघं इक्वेशन मध्ये भेटतोय. सो पहिल्या इक्वेशन मधनं 12i1+i2 ची व्हॅल्यू काढून घ्या, म्हणजे हा i1 इकडे शिफ्ट करून घ्या, म्हणजे तुम्हाला 12 ची व्हॅल्यू डायरेक्ट होऊन जाईल 7 - i1. क्लिअर. आता ही व्हॅल्यू घेऊन या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून टाका. ही सबस्टिट्यूशन मेथड आहे. इलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, बऱ्याच मेथड असतात. आता सबस्टिट्यूशन इथं डायरेक्ट मोठा फॅक्टरच आपल्याला भेटतो दोघं इक्वेशन मध्ये, कॉमन आहे, तो कॉमन फॅक्टर काढून घ्यायचा आणि त्यातून ते कॉमनची व्हॅल्यू काढायची आणि दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. So here 12 in bracket i1+i2 is equal to 7 - i1. We substitute this 7 - i1 instead of 12 in bracket i1+i2 in equation number 2. Get. So here instead of 12 i1+i2 we substitute 7 - i1 and plus this is 2 i2. Okay, here i2 also ना. सो इथं परत इक्वेशन जनरेट होतील, दोन इक्वेशन जनरेट होतील. त्याच्यापेक्षा एक काम करा, सबस्टिट्यूशन मेथड पेक्षा इथं डबल इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल, परत डायरेक्टच करा. सो याला सिम्प्लिफाय करून घ्या थोडं. सो मध्ये काय होईल, 12i1 प्लस याला टाकलं तर 12i2 प्लस i1 इज इक्वल टू 7. सो 12i1 प्लस i1 हियर 13i1 प्लस 12i2 is equal to 7. This is equation number 1. Right? Clear? Then equation number 2 simplify करतो. ते काय होईल, 12i1 plus 12i2 plus 2i2 is equal to 13. So 12i1 काय नाही, but 12i2 and 2i2, that is 12i1 plus 14i2 is equal to 13. So equation number 2. आता हे समजा याला तुम्ही 3 म्हणणार आणि याला तुम्ही 4 म्हणणार, फर्दर इक्वेशन आहेत ना. सो हे ऍक्च्युअली इक्वेशन. आता यांना मला सिम्प्लिफाय करायचं. आता कसं सिम्प्लिफाय करायला, तुम्ही हॅलो 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 आवाज येतोय का? हो सर येतोय. हा, मला येत नाही तुमचा आवाज. हॅलो, येतोय का? येतोय सर. ठीक आहे, ओके. सो या इक्वेशनला इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करा. इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करा, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करा, ते तुमच्या मर्जीचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये तुम्ही इलिमिनेशन मेथड टाकू शकतात, म्हणजे याच्याकडे i1, याच्याकडे i1, याच्याकडे i2, याच्याकडे i2, एका खाली एक लिहा. एकमेकाला मल्टिप्लाय करावं लागेल इथं, कारण ते खूप मोठे मोठे नंबर. सो मोठे नंबर असल्याकडे मल्टिप्लाय करावं लागेल. 12 नी 13 ला करावं लागेल, 13 नी 12 ला करावं लागेल या पूर्ण इक्वेशनला. नाहीतर मग दुसरा एक ऑप्शन आहे, याच्यातनं तुम्ही एकाची व्हॅल्यू कोणाची पण काढा, i1 ची काढा, नाही तर i2 ची काढा, कोणा एकाची व्हॅल्यू काढून याची टाकून द्या. कसं करू, सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करू का इलिमिनेशनने? आता इथं सबस्टिट्यूशन मेथड जास्त सोपी आहे, कारण मोठ्या व्हॅल्यू आहेत ना, सबस्टिट्यूशन सॉल्व्ह होऊन जाईल. इलिमिनेशन करायला गेलं तर कॉम्प्लिकेटेड होईल. सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करतो मी थोडंसं याला असंच ठेवलं तर हे 12i2 ऍज इट इज राहू दे इथं, तर म्हणजे मला काय फायदा होईल बा. कधी पण डोकं कसं चालवायचं, जे कॉमन टर्म दिसते तुम्हाला, जे कॉमन टर्म दिसतंय त्यांच्याकडे लक्ष राहू देतं थोडं. इथं पण 12i2 आहे आणि इथं पण 12i2 होता. सो मला काय इथून 12i2 ची व्हॅल्यू काढून याच्यामध्ये टाकता येईल ना इथं, समजलं का? म्हणजे हे काढण्याच्या आधी सारखी टर्म दिसली ना की ते सबस्टिट्यूशन करता येते पटकन. मग 12i2 ची व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, हे 12i2 इकडे बाजूला ठेवा, इज इक्वल टू हा 13i1 इकडे शिफ्ट करून टाका, तो होऊन जाईल इकडे 7 - 13i1. क्लिअर. आता ही व्हॅल्यू घेऊन या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, तुम्हाला काय भेटेल, 12i1 प्लस हे 12i2 ची व्हॅल्यू असते 7 - 13i1 आणि हा पुढचा प्लस 2i2 का, परत i2 परत आला ना, प्रॉब्लेम होता. i2 तसं करण्यापेक्षा हे फक्त 2 इक्वेशन भेटतायत. एक काम करा, तुम्ही इलिमिनेशनने सॉल्व्ह करा, ते कटकट राहणार नाही. काय होतं इक्वेशन, 12i1 प्लस 12i2 इज इक्वल टू 7. हे पण इक्वेशन लक्षात ठेवा.
12i1 plus 14i2 is equal to 13. 13, 12, 7. 12, 14, 13. 13, 12, 7, 12, 14, 13. बरोबर होतं ना? हा, ठीक आहे. So here I1 plus I2 is equal to 0. आणि हे I1 plus I2 is equal to 13. हा, ठीक आहे. आता यांना काय करा तुम्ही, यांना मल्टिप्लाय याच्या कोणाला तरी एकाला कॅन्सल करायचं म्हटलं तर सेम करावं लागेल आपल्याला. आयदर I1 ला सेम करा नाही तर I2 ला सेम करा. मग कोणाचे कोएफिशिएंट सेम करा सोपं जाईल मला, I1 चे जाईल है ना. कसे सेम करायचे कोएफिशिएंटला, एलसीएम घेऊन टाका दोघांचा, नाही तर मग दुसरा ऑप्शन आहे 13 ह्या 12 ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि 13 ने पूर्ण इक्वेशनला खालच्याला मल्टिप्लाय करा. ओके. आणि मग तुम्हाला काय भेटेल, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करावं लागेल इथं 12, 13 चा. ही पण कॉम्प्लिकेटेड मेथड व्हायला लागली नाही, थोडी अजून सिंपल करू शकतो याला मी. एक मिनिट. 2i2 minus I1 is equal to 13 minus 7 is equal to 6. यांनी प्लस मायनस करून टाकली म्हणजे त्यांचे कॅन्सल होऊन गेले, पण हे लॉजिक चालत नाही ऍक्च्युली. ठीक आहे, तरी पण आपण चालू. हे बघा काय आहे, यांनी काय केलं, यांच्या प्रोसिजरने जर गेलं तर यांचं सिंपल का दिसतं एवढं. यांनी हा विचार केलाय की इथं हे कॉमन टर्म आहे, ही पण एक कॉमन टर्म आहे. जर दोन कॉमन टर्म असतील तर एकाची व्हॅल्यू दुसऱ्यात टाकायचं म्हटलं, हे I1 आणि I2 दोघं असल्यामुळे ते I1 आणि I2 मध्ये परत इक्वेशन भेटतं आणि त्याच्यातून अजून एक परत इक्वेशन भेटणार, अशी दोन इक्वेशन भेटून परत ते दोन सॉल्व्ह करावं लागतील आणि मग सिम्प्लिफाय. सो ते लांब लचक होतं. सो याच्यापेक्षा बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही दोनही इक्वेशनच्या लेफ्ट साइड आणि राईट साइडला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकता. म्हणजे आता मला जर असं असेल x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरं असेल 2x प्लस वाय इज इक्वल टू 5, तर मी काय करेल, मी या दोघांची जर सबट्रॅक्शन करून टाकेल, मला काय फायदा होईल, याचे सर्वांचे साईन चेंज होऊन जातील. हा मायनस होऊन जाईल, हा मायनस होऊन जाईल, हा मायनस होऊन जाईल, आपलं प्लस वाय आणि हा मायनस कॅन्सल होईल, म्हणजे फक्त x उरणार. आलं लक्षात. पण असं कधी होतं, वेन आणि वन टर्म सेम असते. म्हणजे कोणची पण एक टर्म जर सेम असेल तर होईल तसं, अदरवाईज नाही होणार. म्हणजे जर यांची एक्झॅक्ट एक टर्म कुठली पण सेम असली तर ते मायनस केल्याने आपल्याला ते, तुम्ही ही ट्रिक पण वापरू शकता. हे जे असते हिला सबट्रॅक्शन मेथड म्हणतो आपण. तर 3 मेथड आहेत, सबस्टिट्यूशन मेथड, इलिमिनेशन मेथड, सबट्रॅक्शन मेथड. याच्याने पण आन्सर निघतं, याच्याने पण निघतं, याच्याने पण निघतं. प्रश्न असा आहे की तुम्हाला सिंपल वापरायची कोणची तरी. सो ते लॉजिक आधीच लावून शिका, कुठली सिंपल असणार ते आपल्याला सुरुवातीला समजतं की ज्याच्याने निघू शकते का नाही. आता इथं दोन टर्म जर सारखे दिसतात तुम्हाला 12i1 प्लस I2 आणि 12i1 प्लस I2, तर मी काय करतो, ऍडिंग इक्वेशन 1 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2 असं करून टाकतो, किंवा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 काही पण चालतं ते. सो जर मी म्हणतोय तुम्हाला सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 असं म्हटलेलं, हे सबट्रॅक्शन मेथड आहे, इलिमिनेशन इक्वेशन सॉल्व्ह करण्याची. तर मला काय भेटेल पहा, 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 प्लस ट्वाइस ऑफ I2 इज इक्वल टू, हे मायनस झालं, आता मायनस लेफ्ट साइड होती ना हे एवढी दुसऱ्या इक्वेशनची, आणि पहिल्या इक्वेशनची लेफ्ट साइड त्याच्यातनं मायनस होणार, म्हणजे ती होणार 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 प्लस I1, ही दुसऱ्या साईडची मायनस झाली आणि राईट साइड पण मायनस होईल, जशी लेफ्ट झाली तशी. तर राईट साइडला 13 होतं, तर 13 मधनं 7 मायनस होणार. समजलं काय केलं? हॅलो हॅलो, हा का बरं केलं, त्याचे कारण सांगतोय तुम्हाला. हे पहा, क्वेश्चन जो असतो त्याला सिंपल मेथड यूज करायची असते तुम्हाला. तुम्ही त्याला कॉम्प्लिकेटेड करू नका. जर तो प्रश्न थोडासा तुम्हाला इलिमिनेशन मेथडने कॉम्प्लिकेशन क्रिएट करतोय तर इलिमिनेशन सोडून द्या, सबस्टिट्यूशनने कॉम्प्लिकेशन क्रिएट करतोय सबस्टिट्यूशन पण सोडून द्या. मग जर सारखे टर्म दिसत आहेत दोघांमध्ये, तर सारखे टर्म दिसत आहेत तर त्यांना सबट्रॅक्शन मेथड किंवा ऍडिशन मेथड चांगल्या प्रकारे काम करेल. ऍडिशन कधी करायची असते दोन इक्वेशनची, जेव्हा टर्म सारखे असतात बट साइन सारखे असतात, दॅट टाइम वी आर ऍडिंग द इक्वेशन्स. म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश आहे की जर समजा असं असेल x प्लस वाय आणि एक 2x मायनस वाय इज इक्वल टू 3 आणि इज इक्वल टू 4 असेल, तर या टाइमला ऍड करायचं. त्यांना ऍड केलं काय होईल, हे प्लस आणि मायनस आपोआप कॅन्सल होऊन जाईल. समजलं का? कारण साइन ऑपोजिट असल्याशिवाय कॅन्सल होत नाही ते.
सो यांची ऍडिशन करायची असते वेन आपल्याला ज्या तोंड आहे त्यांचे साईन जेव्हा ऑपोजिट असतात. म्हणजे साईन तुम्ही नीट पहा, इथं प्लस होतं इथं मायनस होतं, त्या टायमाला मी समजलं का. आणि जे मला कॅन्सल करायचे त्याच्या सारख्या टर्म्सचे साईन जर ऑपोजिट असतील तर ऍड करायचं दोन्ही इक्वेशनला. आणि जर त्या सारख्या टर्म्स असतील, जसे की आता इथं पहा, या सारख्या ज्या टर्म्स होत्या 12i1 प्लस i2 आणि इथं 12i1 प्लस i2 या दोघांचे साईन प्लस होते. सो ते प्लस असल्या कारणाने सबट्रॅक्शन केली. सेम साईन असल्यावर सबट्रॅक्शन करावी लागते आणि ऑपोजिट साईन असल्यावर ऍडिशन करावी लागते इक्वेशनची. प्रश्न असेल ना तुम्हाला कधी ऍड करायचं, कधी ऑपोजिट साईन जर असतील ऍडिशन करायची आणि सेम साईन जर असतील सबट्रॅक्शन करायची दोन इक्वेशन्स. तर त्या हिशोबाने इथं दोघांचे साईनचे जे सेम टर्म्स होते या दोन, त्या सेम टर्म्सचे ऍडिशन साईन होते, इथं सबट्रॅक्शन केली कारण मला ते कॅन्सल करायचे, म्हणजे एक सबट्रॅक्ट आणि एक होईल. आता इथे काय होईल, हा जेव्हा मायनस साईन या ब्रॅकेटच्या मध्ये घुसेल तेव्हा होऊन जाईल इथं 12 इन ब्रॅकेट i1 प्लस i2 प्लस ट्वाइस ऑफ i1 ऍज इट इज. हे मायनस साईन याला पण भेटेल. सो इथं तुम्हाला भेटणार मायनस, म्हणजे समजा इथं खाली लिहितो मायनस इन ब्रॅकेट i1 प्लस i2 आणि हे मायनस साईन जे होतं या i1 ला पण भेटेल. सो इथं मायनस ऑफ i1 होईल आणि इकडे हे 13 मायनस 7. क्लिअर. सो व्हॉट विल गेट, सो हे टर्म आणि हे टर्म कॅन्सल होऊन गेले. प्लस 12 इन ब्रॅकेट i1 प्लस i2 आणि मायनस 12 इन ब्रॅकेट i1 प्लस i2, त्याच्यातनं 30 टर्म मायनस केल्यानंतर आन्सर 0 होतात. सो हिअर 2i1 minus i1, so 2i1 minus i1 is equal to 13 minus 7, how much 6. Clear. So 2 minus i1 is equal to 6. So 2 minus i1, आता 2i1 मधनं i1 गेलं, किती उरलेत, i1 उरले ना, i1 is equal to 6. So तुम्हाला i1 ची व्हॅल्यू भेटणार 6. आलं का लक्षात. हॅलो. सो देन सबस्टिट्यूट कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये. आता ते वरचं इक्वेशन सोपं होतं पाहते, ते 2 ते i1 चं होतं ना, म्हणजे तुम्हाला i1 ची व्हॅल्यू भेटली 6. त्या i1 च्या व्हॅल्यू कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये ती व्हॅल्यू टाकून द्या. जसं की आता या इक्वेशन मध्ये टाकून द्या, त्याच्यामध्ये i1 ची व्हॅल्यू 6 टाकायची, मग i2 भेटून जाईल तुम्हाला. मग कसा भेटेल i2, तर पहा या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो. मग काय भेटेल, 12 इन ब्रॅकेट i1 ची व्हॅल्यू 6 आहे प्लस i2 इन ब्रॅकेट 6 is equal to 7. So i1 ची व्हॅल्यू 6 सबस्टिट्यूट केली याच्यामध्ये. सो देन व्हॉट विल गेट, 12 6 जा किती होतात, 72. मग इथं 12 i2 आणि प्लस 6 is equal to 7. So we have to find i2. So 72 plus 6, how much, that is 78 plus 12 i2 is equal to 7. So we want 12 i2, so 78 तिकडे शिफ्ट करा. So then 12 i2 is equal to 7 minus 78. Clear. So plus sign will, then we will get how much, so 12 i2 is equal to 7 minus 78, how much, 12 i2 is equal to 71 minus 71. लार्जर नंबरचं सांगितलं त्याला, मायनस आहे रे, मायनस आहे, मायनस 78 आहे ना, लार्जर नंबरचं साइन येईल. सो 7 minus 78, 7 minus 78 plus minus minus 78 minus 7, that is 71, and larger number sign minus. So here minus 71. So i2, 12 i2 is equal to minus 71 भेटले तुम्हाला. So then i2 is equal to divide 12 by minus 71. So here आता हे सिम्प्लिफिकेशन करावं लागेल, डायरेक्ट जात नाही. मग 12 च्या पाड्यामध्ये 71 ला डिवाइड करून घ्या, किती येतं ते, मायनस तर ऍज इट इज राहणार. 12 1 12, हाऊ मच, हॅलो, हाऊ मच, हे किती करायचं, i2 व्हॅल्यू चुकते का आपली. हो सर. सर i1 ची व्हॅल्यू न होती, ट्वाइस ऑफ i2 मायनस 6 होती. अच्छा, हा i2 होता का, i1 घेतला गेला आपल्याकडनं. हे कमी स्क्रीनचा हाच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, ठीक आहे, परत सांगतो तुम्हाला. ते i1 च्या i2 च्या जागी i1 घेतला गेला, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू चेंज होऊन गेली. i2 जो होता ना इथं, त्याला मी i1 पकडून घेतलं घेताना, मग ते i1 होऊन गेलं आणि प्रॉब्लेम काय झाला की हे दोघं i1 होऊन गेले, मग ती व्हॅल्यू 6 होऊन गेली डायरेक्ट. i2 यायला पाहिजे होता इथं.
ठीक आहे, जाऊ द्या. एवढ्या सगळ्या कटकटीपेक्षा मला असं वाटतं ती सबस्टिट्यूशन मेथडच केलेली बरी. इथून डायरेक्ट व्हॅल्यू टाका तर इथं 16 आहे, तेच बरं आहे. डायरेक्ट इथून व्हॅल्यू काढा याची 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 चीच व्हॅल्यू काढा, ते बरं राहील. ते असं पण I2 मध्येच येतंय, मला वाटलं काही सिम्प्लिफाय होईल पुढे. सो हिअर 7 मायनस I1 होते, ती व्हॅल्यू घेऊन या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करून टाका. काय भेटेल तुम्हाला या ठिकाणी 7 मायनस I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 13. ओके, सो तुम्हाला भेटलं याच्यामध्ये I1 आणि I2 मध्ये आन्सर तर भेटणारच आहे तुला. हे इकडे शिफ्ट करून घ्या. सो येऊन जाईल मायनस I1 प्लस 2I2 इज इक्वल टू 13 मायनस 7. सो व्हॉट विल गेट, सो हिअर 2I2, हे 2I2 इकडे लिहितो मी आणि हा I1 इकडे लिहितो, तर प्लस I1 म्हटलं जाईल मग असामध्ये. आणि मग हे 17 मायनस 13, 13 मायनस 6, 7. पहिलं इक्वेशन तुम्हाला इथे भेटून जाईल. इथं प्रॉब्लेम असा झाला मागच्या वेळेला लिहिताना हे इथं हे चुकलं होतं आपलं, की हे लिहिताना मी इथं 2 च्या जागी 1 लिहून टाकलं होतं, म्हणजे ऍक्च्युअली 2 आहे ना, ते लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे पुढचं इक्वेशन पूर्णतः चेंज झालं. तर 2 होता तिथं 1 लिहिला गेला, सो हे 3 होऊन गेले होते मग तेव्हा, सो प्रॉब्लेम झाला. सो आता हे 2I2 प्लस I1 इज इक्वल टू 6, दोन इक्वेशन भेटणारच याच्यामध्ये, पर्यायच नाही. याला एक सध्याला इक्वेशन कन्सिडर करा, कारण दोन दोन व्हेरिएबल आहेत ना. इथपर्यंत आलेत की आता पुढे पहा. आता ही जी व्हॅल्यू आहे या इक्वेशन मधून आलेली, ही व्हॅल्यू कोणा एकात तरी सबस्टिट्यूट करा. आता या इक्वेशन मधून कोणा एकाची तरी व्हॅल्यू काढा. तुमचं इक्वेशन काय आलं होतं पहा, 2I2 प्लस I1 इज इक्वल टू 6. याच्यात कोणाची तरी एकाची व्हॅल्यू काढा. मग कोणाची काढणार तुमची मर्जी, तुम्ही I2 ची काढा, I1 ची काढा. मग त्याने I1 ची काढली, समजा हे इकडे शिफ्ट केलं, येऊन जाईल I1 ची व्हॅल्यू 6 मायनस 2I2 इज इक्वल टू I1. सो ही व्हॅल्यू घेऊन इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करा किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करा, कोणातही करा, कारण तुम्हाला I1 ची व्हॅल्यू आता इन टर्म्स ऑफ I2 भेटते. मग इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट करा. त्यांनी 1 मध्ये 2 मध्ये पण करू शकतात. सोपवाला पकडायचं. यांच्यात याच्यात कोण जास्त सिंपल आहे, तर पहिलंवाला जास्त सिंपल दिसतंय. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाका ती I1 ची. I1 ची व्हॅल्यू तुमची ही आली होती, हे घेऊन याच्यामध्ये सबस्टिट्यूट करतो. व्हॉट गेट 12 इन ब्रॅकेट I1 प्लस I2 प्लस हे I1 ची व्हॅल्यू काय होती इन ब्रॅकेट 2I2 मायनस 6 इज इक्वल टू 7. सो देन सिम्प्लिफाय करा. I1 ची व्हॅल्यू इथं पण टाकावी लागेल, या I1 ची जागी काय येते 2I2 मायनस 6. इथं पण I1 ची जागी ते 2I2 मायनस 6 टाका, ते काढले ना तुम्ही I1 ची व्हॅल्यू, ती सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला याला सॉल्व्ह करावं लागेल. आता हे सिम्प्लिफिकेशन काय पाहायचं, हे काय होऊन जाईल, हे 12 इन ब्रॅकेट 2I2 मायनस 6 प्लस I2. ओके, आणि हा प्लस ही इकडची टर्म आहे 2I2 मायनस 6 आणि इज इक्वल टू हे 7 होते. तर याला सिम्प्लिफाय करा, हे 2I2 आणि हे I2. सो हे होऊन जाईल 12 इन ब्रॅकेट 2I2 आणि I2 हे झाले 3I2 मायनस 6 आणि हे प्लस ऍज इट इज हे पुढची टर्म हे. आणि मग पुढे पहा, याला सिम्प्लिफाय करा थोडं, हा 12 मध्ये घुसवा याला पण आणि याला पण. सो 12 3 ला किती होईल 36 I2 आणि मग हा 12 6 जा 72 प्लस हे टर्म ऍज इट इज 2I2 मायनस 6 इज इक्वल टू 7. सो आता तुम्हाला काय भेटतं पहा, आता काय भेटेल, हा I2 हे दोघांचे ऍडिशन होईल 36 I2 प्लस 2I2 38 I2 मायनस 72 आणि मायनस 6. सो मायनस 72 मायनस 6 मायनस मायनस ऍडिशन होणार, 72 मायनस 6 78 होऊन जाईल. सो मायनस 78 इज इक्वल टू 7. सो हा मायनस 78 इकडे शिफ्ट करा, कारण आपल्याला I2 काढायचंय. सो जर आपल्याला I2 फाइंड करायचा होता, सो देन 38 I2 ऍज इट इज राहणार इकडे, आणि हा 78 इकडे शिफ्ट करतो. सो तो होणार मायनस 7 प्लस 78, देन 38 I2 इज इक्वल टू 7 प्लस 78 किती होतो 85. So here 85, 80. then I2 is equal to 85 divided by this is 38. क्लिअर. आणि आता यांचं रिव्हिजन करावं लागेल. इथपर्यंत समजलं का? हॅलो. हो सर. हा, हे पहा, हे कसं आहे, याच्याकडे 3-4 मेथड्स आहेत. मला असं वाटलं की दोन इक्वेशन मध्ये I1 आणि I2 म्हणजे ते काय होत होतं, I1 आणि I2 कंटिन्यू येत होते. मग मी इलिमिनेशन सबस्टिट्यूशन टाकून पाहिली, परत I1 I2 आले, मग मला वाटलं की परत सॉल्व्ह करावं लागेल पुढे, म्हणून मी ते मेथड सोडली. इलिमिनेशन करून पाहिली, त्याच्यात पण तेच आलं, मला वाटलं याच्यात पण गडबड होते, ती परत सोडली.
लास्टला सबट्रॅक्शन मेथड वापरली त्याच्यात पण परत I1 I2 आलं म्हणजे पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला इक्वेशन वरून परत इक्वेशन भेटणार आणि त्या परत इक्वेशन वरून व्हॅल्यू काढून आधीच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करावी लागेल. त्याच्याशिवाय या तिन्ही मेथड त्याच आन्सर देणार. कधी पण चेक करून पहा. कसं असतं कधी कधी इलिमिनेशन मेथडनी 2 इक्वेशन भेटत असतात पण कधी कधी सबस्टिट्यूशन मेथडनी 2 इक्वेशन भेटत नाही. मग विना कठीण मेथड वापरायची नाही. आता ही याला पर्याय नाही म्हणून हे वापरावं लागेल आपल्याला. पण आता काही काही प्रश्नांना असं इतकं ऑड येत नाही. एक वेळेस सॉल्व्ह केल्यानंतर इक्वेशन सॉल्व्ह होऊन जातं. पण याच्यामध्ये कसं आहे एक वेळेस इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर पुन्हा इक्वेशन भेटतं आणि त्या पुन्हा भेटलेल्या इक्वेशन मधून एक व्हॅल्यू काढून आधीच्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करावी लागते. सो थोडंसं कॉम्प्लिकेटेड झालंय. ओके, पर्याय नाही राहिला म्हणून आता ती मेथड करावी लागली. म्हणजे याचं काय म्हणणं आहे की एकदा आपण सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला हे भेटलं, पुन्हा आयची व्हॅल्यू घेऊन त्यांनी परत इक्वेशन वर 1 मध्ये टाकून मग I2 ची व्हॅल्यू काढली असं असतं. कारण एकदा सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला I1 आणि I2 अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी भेटत नाही कधीच. एक तर I1 भेटतं नाही तर I2 भेटतं. पण इथं परत इक्वेशन भेटतं आणि त्याच्यातून परत इक्वेशन व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करावी लागते. तर ठीक आहे, आपल्या I2 ची व्हॅल्यू ही आली पहा. आता याचं डिव्हिजन कसं करता तुम्ही 83चं सो 85 डिवाइड बाय 38 करून घ्या. आता याचं अप्रॉक्सिमेटली डिव्हिजन करा अप टू 2 डेसिमल प्लेसेस और 1 डेसिमल प्लेसेस. सो याला अप्रॉक्सिमेटली 40 आणि हे अप्रॉक्सिमेटली 80. सो 42 जा 80 होऊन जातात ना, जवळपास 2 ने डिव्हिजन होणार. 2 पॉईंट समथिंग काहीतरी येईल. सो 38 टू जा किती येतं ते येऊन जाईल. हॅलो, 76. सो 76 मायनस करायचं त्यातनं बघित झाले 9 झाले ना. हॅलो हॅलो मग हे 2 चं गेलं किती 9 उरले. त्या 9 वर 0 घेणार तुम्ही म्हणजे 90 होणार. मग परत 2 जाईल ना कारण 3 जा म्हणजे मोठं होऊन जाईल. म्हणजे याला 40 पकडून घेतात फक्त. मग 42 जा 80 आणि 43 120 होऊन जातात. ते मोठं होऊन जातं 90 पेक्षा. जवळपास 38चं पण 2 जाच्या जवळपास चालू पाहिजे. मग परत 2 जा येईल ते म्हणजे कोण परत 2 जाईल परत त्याच्यातून 76 मायनस करायचे. मग आता 76 मायनस केलं काय भेटेल तुम्हाला 90 मधून 76 गेले किती उरतात 14. 14. तो 14 भेटणार 140 झाले. आता 3 जा होईल ना कारण 40च्या टेबलमध्ये 3 जाला 120 येतात. तसे 38च्या टेबलमध्ये पण 3 जाला 120 येतील म्हणजे 120च्या खाली येतील काहीतरी. पण 4 जा जर केला आपण तर 4 जा 60 होऊन जातात आणि 160 पेक्षा छोटी व्हॅल्यू ही. बरोबर की नाही, समजते ना लॉजिक. हॅलो, हो सर. हो सर. हा 38चा टेबल मला येत नाही पण मी त्याच्या आजूबाजूचे जे येतात मला टेबल त्यांचा वापर करून त्याचं डिव्हिजन करू शकतो. मला अप टू 2 डेसिमल प्लेसेस पर्यंतच डिव्हिजन लागतं, त्याच्यावरती काही लागत नाही. मी कसा विचार करतो 30 आहे का मग याचं 40 पकडून घ्या अप्रॉक्सिमेटली. मग 40 ला 85च्या हिशोबाने 2 होईल की नाही मग 2चं डिव्हिजन करून पाहते बरोबर त्याच्यात मायनस करा बरोबर येत होते. मग याच्या पुढे आता परत ते 90 आलं मग परत 4 3 जा 120 होऊन जातं ते पुढे जातं मग 2 जा येईल तो पण मग 76 मायनस करायचा. आता 140 झालं म्हणजे हा 120च्या पुढे गेला की नाही 4 3 जा 120च्या पुढे. सो याला पण 3 जा येईल मग 38 3 जा करून पहा मग तुम्ही बरोबर येईल. तुम्हाला आन्सर 2.23. सो तुमच्या I2 ची व्हॅल्यू असली पाहिजे 2.23 अँपियर. क्लिअर ओके. सो तुम्हाला I1 आणि I2 चे एक रिलेशन भेटलेलं होतं बाय इक्वेशन मध्ये. तुम्हाला जर I1 आणि I2 चे एक रिलेशन भेटलं होतं तुम्ही जर याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तुम्हाला I2 ची व्हॅल्यू भेटलेली ही व्हॅल्यू घेऊन याच्यामध्ये टाकून द्या I2. तर तुम्हाला भेटणार I1 इज इक्वल टू इक्वेशन होतं तुमचं 2I2 - 6. सो सबस्टिट्यूट the I2 is equal to 2.23. So here I1 is equal to 2 into 2.23 minus 6. I2 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मी. अप टू 2 डेसिमल प्लेस पर्यंतच काढा, काही गरज नाही जास्त काढायची. सो हिअर I1 is equal to ओके यांचं मल्टिप्लिकेशन करा 2 3 जा 6 2 2 जा 4 ओके 4 minus 6. सो तुम्हाला करायचंय 4.46 minus 6.00 असं करायचंय ना ते लोकांची सबट्रॅक्शन म्हणजे. सो देन तुम्हाला I1 भेटणार. सो I1 ची व्हॅल्यू भेटते तुम्हाला किती 6 - 0 0 6 4 - 0 4 अपॉन 6 होत नाही ना. मग इथं ऍक्च्युअली ते 6 मधनं ते मायनस करायला पाहिजे होते. हा मोठा नंबर आहे ना इथं 8 येईल सर. रिअरेंज करा 6.0 - 4.46. सो 6 4 आणि इथं 2 आणि ते पण मायनस आहे कारण याला मायनस आहे ना मोठ्या नंबरला मायनस आहे 6 ला. सो मायनस साईन असल्यामुळे लार्जर नंबरचं साईन येणार. त्याचा आन्सर येणार तुम्हाला 2. नाही 2
डिव्हिजन सर 0 - 6 हा बरोबर आहे, बरोबर आहे. होतं मला, माझं डोकं पण काम करत नाही आजकाल. तर हे इथं 10 होणार, हे 4 होईल, इथं 9 होणार, 9 मायनस 4 तुम्हाला इथे किती भेटेल, 5 भेटेल, आणि इथं 5 होऊन जाईल, इथं 1 भेटणार. सो 1.54 अप्रॉक्सिमेटली. क्लिअर. सो 1.54 भेटेल तुम्हाला इथं. ठीक आहे. ओके. हा ओके. त्यांनी 3 डिजिट पर्यंत घेतले म्हणून त्यांचं थोडंसं व्हॅरी झालं. चालतं ते. 1.54. ठीक आहे. एवढा अँपियर तुम्हाला भेटलं पाहिजे निगेटिव्ह मध्ये. वाय निगेटिव्ह? बिकॉज 6 निगेटिव्ह होता, लार्जर नंबर निगेटिव्ह आहे म्हणून. तुम्हाला I1 आणि I2 च्या व्हॅल्यूज भेटल्यात, ते त्यांनी काढायला सांगितलं होतं. एव्हरी ब्रांच मधलं करंट काढायला सांगितलं होतं, आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी 12 ओम रेजिस्टन्स. सो 12 ओम रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स. याच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काय असतं अकॉर्डिंग टू ओम्स लॉ? I इंटू आर. सो देन याच्यातलं करंट कोण आहे? याच्यातलं जाणारा करंट पहा, I1 प्लस I2 करंट आहे. सो वी नो द व्हॅल्यू ऑफ I1 आणि I2. सो I1 प्लस I2 ची व्हॅल्यू काय असेल मग? I1 ची व्हॅल्यू किती होती तुमची? I1 ची व्हॅल्यू होती -1. तुमच्या हिशोबाने -1.54 आलं होतं, आणि तुमच्या I2 ची व्हॅल्यू होती 2.23. सो यांना ऍडिशन सबट्रॅक्शन करा. आता हे 2.23 मधनं हे 1.54 मायनस करायला लागतील, म्हणजे 2.23 मायनस 1.54. सो व्हॉट विल गेट? आता हे परत 13 मायनस 4 करावं लागेल. इथं 9 होऊन जाईल, इथं 12 होऊन जाईल, इथं 11 होऊन जाईल. हा 11 मायनस 5, त्याचा आन्सर येणार 6.0. सो 0.69 जवळपास, म्हणजे जवळपास 70. 0.70 येणार अँपियर, आणि मग 0.7 अँपियर इंटू, तुम्हाला मी काय सांगितलं याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं काढतात? व्होल्टेज म्हणजे काय? त्याच्यातून जाणारा करंट इंटू रेजिस्टन्स. सो त्याच्यातून जाणारा करंट 0.7 करंट अँपियर, आणि त्याचा रेजिस्टन्स होता 12. सो हाऊ मच व्होल्टेज अक्रॉस 12 7 जा? हॅलो, 12 7 जा? 84. 84. So 84 येणार इथं, आणि इथं पॉईंट येतात. सो 8.4 व्होल्ट एवढं तुमचं व्होल्टेज असलं पाहिजे. आलं का लक्षात? सर सर हा, सर पोटेन्शियल डिफरन्स मध्ये थोडस पॉइंट मध्ये फरक आला चालतो ना? ऍक्च्युली काय आहे, ते तुम्हाला नॉर्म्स वरती आहे. तुमचं ऍक्च्युली जे आपण जे एज्युकेशन मध्ये नॉर्म्स फॉलो करतो, ते नॉर्म्स असे आहेत की तुम्ही अप टू 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत आन्सर करेक्ट काढलं पाहिजे, असं तुम्हाला लहानपणापासून सांगितलं गेलं असेल कधी पण, है ना? हॅलो, हा. हो सर. तर यांचं जे आन्सर काढलेलं आहे यांनी, आणि अप टू 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत काढलेलं आहे. दिसतंय तुम्हाला? तर पॉईंटच्या पुढे 2, 3 आणि 7 असे 3 डिजिट आहेत की नाही? हो 3 डिजिट्स पर्यंत काढल्यामुळे होतं काय की त्यांचं आन्सर थोडंसं मोर अॅक्युरेट होतं, आणि आपला आन्सर थोडंसं इनअप्रॉप्रिएट होतं. आपलं अप्रॉक्सिमेट असतं, त्यांचं अॅक्युरेट असतं. आता याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला आपल्या आन्सरला चुकीचं भेटेल. तुमचं 8.4 व्होल्ट आलंय ना, तर हे पण करेक्ट आहे आणि त्यांचं पण करेक्ट आहे. हे याच्यासाठी करेक्ट आहे की तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये जे नॉर्म्स वापरले जातात ते नॉर्म्स असे आहेत की अप टू 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत व्हॅल्यू करेक्ट असली पाहिजे. मग प्रत्येकाचं 2 डेसिमल प्लेस पर्यंत काढत जायचं, आणि त्याच्यानुसार जे आन्सर भेटते ते करेक्ट असतं तुमच्या हिशोबाने. तुम्हाला कॅल्क्युलेटर दिलं गेलंय का? नाही ना. मग त्याच्यामुळे तुम्हाला 2 डेसिमल प्लेस पर्यंतच व्हॅल्यू करेक्ट मानली जाते. आता त्याच्याकडे यांनी कॅल्क्युलेटरने असं 3 डिजिटने काढलंय, आता त्याच्याकडे कॅल्क्युलेटर आहे ना, ते काढतीलच. तुमच्याकडे नाहीये, तुम्ही कसं काढणार? समजलं का सर? सो चुकीचं नाही भेटणार तुम्हाला काहीच त्याच्यामध्ये, कारण तुम्ही अप टू 2 डेसिमल प्लेस पर्यंत चालले तर ओके. मग तुम्हाला जर यांच्या हिशोबाने चालायचं तर अप टू 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत व्हॅल्यू काढणं शिका. 3 डेसिमल प्लेस पर्यंत व्हॅल्यू काढायची. मग आता यांचा प्रॉब्लेम काय आहे, हे कुठं 2 डेसिमल काढतात, कुठं 3 डेसिमल पर्यंत काढतात. मग नेमकं कुठं 2 ना कुठं 3 समजत नाही, असं आहे ते. पण मग नॉर्मली जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड असं आहे, तुम्ही अप टू 2 डेसिमल प्लेसेस पर्यंतच व्हॅल्यू करेक्ट काढल्या पाहिजे. त्याच्या पलीकडे जायची गरज नाहीये, तुमच्या लेवलला तर बिलकुल नाही. इंजिनिअरिंगला तुम्हाला कॅल्क्युलेटर भेटेल, त्याच्यामुळे तिथं काही टेन्शन नाही. ओके, पण हे समजलं का तुम्हाला इक्वेशन काढायचं? याच्यात प्रॉब्लेम काय झाला होता, ही इक्वेशन सॉल्व्ह करून सुद्धा एक इक्वेशनच भेटलं होतं. याला इलिमिनेट करण्यासाठी मी 3-4 मेथड वापरल्या, तरी पण तसंच झालं ते. त्यामुळे पर्याय नाही राहिला. मग सर्वात शेवटी सबस्टिट्यूशन मेथड वापरली मी, जे पहिली वापरली होती ती. मग त्याच्याने काय परत एक इक्वेशन भेटतं I1 आणि I2. त्यातनं I1 ची व्हॅल्यू काढून घेतली, याच्यात टाकून दिली, झालं. क्लिअर? आता हे दुसरा लूप पाहू आपण. पहा, आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजत जाईल. आता
For the given network, find the current through 4 ohm and 3 ohm. Assume that the cell have a negligible internal resistance. इथं सेलला निग्लिजिबल इंटरनल रेजिस्टन्स पकडलाय, म्हणजे या क्वेश्चन मध्ये सेलला पण रेजिस्टन्स होता पहा, हा है ना, तो घ्यावा लागत होता आपल्याला, सेल वेगळा आणि रेजिस्टन्स त्याचा वेगळा. सो इथं इन दिस केस सेल हॅज internal resistance negligible, so we have to consider only voltage of the cell, not a potential difference across the internal cell. Clear? So applying Kirchhoff's law first at the junction law. So सर्किट तुम्ही नीट पहा, तुम्हाला सर्किट मध्ये दिलेलं नसतं करंटची डायरेक्शन. सो वी हॅव टू अप्लाय फर्स्ट लॉ फर्स्ट. क्लिअर? फर्स्ट किर्चॉफ लॉ. हा प्रश्न होता कोणाचा तरी, किर्चॉफ लॉ पहिला कधी वापरायचे असतात, तर पहिला साधी गोष्ट तीच असते, करंटची डायरेक्शन डिसाईड करावी लागते तुम्हाला आधी. सो करंटची डायरेक्शन डिसाईड करण्याची प्रोसिजर सिंपल आहे. तुमची बॅटरी पहा कुठे आहे, बॅटरी, बॅटरी डिसाईड करते करंट कुठं कुठं जाणार. ओके, सो पॉझिटिव्ह टर्मिनल इथे आहे आणि बॅटरीचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल इथे आहे. सो करंट इथनं एक निघला पाहिजे आणि करंट इथनं एक निघला पाहिजे. काही डाऊट याच्यामध्ये? सर हा, करंटची डायरेक्शन नीट पहा. सो इथनं एक करंट निघतो, त्याला मी I1 म्हणतो, आणि इथनं जो करंट निघतो त्याला मी I3 कन्सिडर करणार. सो देन I3 सर्क्युलेट होऊन इथे येणार, ह्या ठिकाणी जंक्शन पॉईंट भेटेल त्याला, कारण इकडे इनकमिंग पॉईंट आहे, इकडे आउटगोईंग राहील आणि इकडे पण आउटगोईंग राहील. सो हा जंक्शन पॉईंटच्या ठिकाणून या ठिकाणी काहीतरी करंट स्प्लिट होणार आहे आणि इथनं एक करंट स्प्लिट होणार आहे. सो हे जे या ठिकाणी जे करंट येणार आहे, इथून हे I2 स्प्लिट झालं, कारण ह्याच I3 होतं, त्याच्यातनं दोन पार्ट पडले. एक I1 चा पार्ट इकडे जाणार, कारण याच्याकडून I1 निघालेलं होतं, सो याच्याकडे I1च वापस येईल. समजलं का? I1 याच्याकडनं निघालेलं होतं, सो याच्याकडे I1च वापस येणार, ते रूलच येतो तसा. आणि याच्याकडनं I3 निघालेलं होतं, त्याच्याकडे I3च वापस आलं पाहिजे. आलं का लक्षात? सो इथून एक स्प्लिटिंग पडणार आणि इथून पण एक स्प्लिटिंग पडणार. सो इथनं एक स्प्लिट होऊन हा असा I2 इकडे जाणार. सो I2 इकडे चाललेला आहे, I2 इकडे गेला की हे इथे येणार. इथं आल्यानंतर काय होईल, इथं जंक्शन पॉईंटला परत पेच आहे, इकडे I2 आलेला आहे, इकडे I1 येतोय, आणि मग इकडे कोण जाणार, तर तो दोघांचं मर्जिंग होऊन I3 म्हणून जाईल इकडे, कारण या बॅटरी पासून I3 निघालेला होता, इकडनं I3 निघलाय, तर इकडे I3 आला पाहिजे. आलं का लक्षात? हा, नीट लक्षात ठेवा. हे पुढे पहा. आता याच्यामध्ये बॅटरी 5 व्होल्ट आहे, हा मधला इंटरनल रेजिस्टन्स 3 ओम आहे, दिस रेजिस्टन्स 4 ओम आणि बॅटरी E2 दॅट इज 10 ओम. आणि हे पॉईंट दिले तुम्हाला, तुम्ही लूप कसे कन्सिडर करणार तुमची मर्जी असते. आता तुम्ही कोणते पण दोन लूप घेऊ शकता. आणि इथं हा खालचा एक लूप कन्सिडर केला आहे, आणि ह्या वरचा एक कन्सिडर केलाय. आता मागच्या वेळेस त्यांनी कसं केलं होतं, त्यांनी एक हा खालचा घेतला होता आणि एक हा मोठा घेतला होता. असा ते तीन कंडिशन आहेत. छोटे छोटे घ्या, हा वरचा घेऊन मोठा घ्या, का हा खालचा घेऊन मोठा घ्या, तुम्हाला आन्सर भेटेलच. आता यांनी हा लूप कन्सिडर केला, हा एक लूप कन्सिडर केला, असे दोन लूप कन्सिडर केले, लूप नंबर 1, लूप नंबर 2. क्लिअर? सो लूप नंबर 1 आणि लूप नंबर 2 मध्ये पाहता किर्चॉफ लॉ कसा अप्लाय करेल. आता ही करंटची डायरेक्शन झाली आपली. देन व्होल्टेज लॉ कसा अप्लाय होईल, त्याने पहिले हा लूप कन्सिडर केलाय खालचा. हा, हे दिसतंय नाव दिलेलं. तो ई पासून F कडे जाणार, F पासून C कडे, C पासून D कडे, D पासून E कडे. सो हा क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होणार आहे. क्लिअर? सो आपली डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन आता शोधायची. आता E पासून F जाताना कुठलाच रेजिस्टन्स किंवा EMF इथं नाहीये, त्याच्यामुळे याचा काही संबंध येत नाही. सो F to C, between F to C there is a resistance that is 3 ohm. The potential difference across that resistance is, according to Ohm's law, voltage into current. Voltage is equal to resistance into current. So here resistance is 3, and which current passing through this branch? So here I2 इकडच्या बाजूने चाललंय ना हे. सो यांचं पोटेन्शियल डिफरन्स असलं पाहिजे I2 into 3 ohm. हा 3 ohm. क्लिअर? म्हणजे 3I2. क्लिअर? बट यांचं साइन काय असणार 3I2 चं, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? साइन काय घ्यायचं F पासून C कडे जाताना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. वाय पॉझिटिव्ह? अरे पॉझिटिव्ह घ्यावं लागेल रे बाळांनो. Why positive? Because our tracing direction start from F to C, and the current direction is reverse from C to F. So if the tracing direction and current direction are reverse and opposite, that time we are taking positive signs. उलट होतं ना ते, लक्षात ठेवा, ते उलट सिस्टीम होती ती. So इथं याला आपल्याला पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. सो हे मला समजलं, हे पाहिजे त्यांनी 3I2 पॉझिटिव्ह घेतलाय. देन नेक्स्ट C to D चाललाय तो,
सो याच्यामध्ये एक रेजिस्टन्स आहे 4 ओहम, याच्यातून जाणारा करंट I1 आहे. सो याचा व्होल्टेज किती असलं पाहिजे अक्रॉस दिस रेजिस्टन्स 4 ओहम, दॅट इज I1 4 इंटू I1 ते रेजिस्टन्सने मल्टिप्लाय केलं त्याला. बट साइन काय असणार? Our tracing direction from C to D and current direction is also from C to D. So same direction, then sign will be negative. So negative sign असलं पाहिजे because current direction and our tracing direction is same according to Kirchhoff's second law, voltage law. So here minus sign here, and then D to E. In that case, there is a 10 volt only battery. Clear, internal resistance नाही याचा. मग याच्या कोणत्या टर्मिनलला तुम्ही D to F जाताना D to E जाताना कोणत्या टर्मिनलला पहिले कनेक्ट करणार? कोणत्या टर्मिनलला पहिले कनेक्ट करणार? निगेटिव्हला. मग काय असलं पाहिजे याचं पॉझिटिव्ह ना, म्हणून हा 10 घेताना तो पॉझिटिव्ह गेला. समजलं का? इज इक्वल टू 0. हा किर्चॉफ लॉ होता. आता याला थोडंसं सिम्प्लिफिकेशन करतो, हा 10 इकडे शिफ्ट करून घेतो. म्हणजे काय भेटणार तुम्हाला? हा I1 ची व्हॅल्यू इकडे लिहिली, I2 ची व्हॅल्यू इकडे लिहिली. जनरली आपण I1 आधी लिहितो ना. सो 4I1 मायनस 3I2 इज इक्वल टू -10. आता ते -10 जे होते ते +10 झाले, त्यांनी साइन चेंज करून घेतलेले. साइन चेंज केले तिथे. ही टेप समजली नसेल तर सांगतो. हा पहा, तुमचं काय म्हणजे हे हा 4I1 इकडे लिहितो, I2 इकडे लिहितो, म्हणजे -4I1 प्लस 3I2 इज इक्वल टू हे +10 इकडे जाऊन -10 होऊन जाते. आता मी तुम्हाला सांगितलं ही फर्स्ट टर्म कधीच मायनस ठेवायची नसते, म्हणजे ते ठेवायची नाही. सो देन हाऊ वी कॅन मिनिमाइज द साइन? सो चेंज द साइन ऑफ ऑल साइड्स. क्लियर? किंवा इफ यू मल्टिप्लाय लेफ्ट साइड अँड राइट साइड बाय -1, then we will see sign of the first term will be changed. Clear? So तुमच्याकडे ऍक्च्युअली मेथड काय? लेफ्ट साइड राइट साइडला -1 ने मल्टिप्लाय करायचं. आता ते एवढं डोक्यात टाकायची गरज नाहीये. तुम्हाला जर पहिल्या साइडला मायनस नको ना, तर सर्वांचे साइन चेंज करून टाका, ते आपोआप मायनस निघून जाईल. तर ते आपोआप -1 ने मल्टिप्लाय होऊन गेलं असतं. याला डायरेक्ट 4I1 करून टाका, हा प्लस होता त्याला -3I2 करून टाका, आणि हा मायनस होता त्याला प्लस करून टाका. तुम्हाला बरोबर तो डायरेक्ट मायनस ने मल्टिप्लाय झालेला टर्म दिसतो. मला ही टर्म दिसत असेल पाहिजे आता. दिसतंय का? पुढे पहा. सो देन second loop start from F to A to B, B to C and C to F. So direction अशी. So that is also clockwise direction. So clockwise direction जातोय. So F to A जाताना आपल्याला एक रेजिस्टन्स लागतोय जो की 4 ओहमचा रेजिस्टन्स. So potential difference between AF, that is current into resistance. So त्याचा करंट किती आहे? I3 आणि त्यातनं रेजिस्टन्स किती आहे? 4. So 4I3 आता तो झाला. पण डायरेक्शन काय असेल? तुम्ही F to A चालले. So our tracing direction and that I3, that is current direction, is same. So the sign of that 4I3 is positive or negative? Negative. Negative, because same direction. So here negative. Clear? Then we go from A to B. Then firstly we have to introduce negative terminal of the battery 5 volt. So here 5 volt is a negative or positive? काय घेणार 5 volt? निगेटिव्ह घेणार का पॉझिटिव्ह घेणार? निगेटिव्ह. अरे पॉझिटिव्ह. सर पॉझिटिव्ह घेईल ना रे. त्याचा कुठल्या टर्मिनलला कनेक्ट करताय तुम्ही? कुठल्या टर्मिनल? हा पॉझिटिव्ह आहे. मग सो देन 5 हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. क्लिअर? देन इथं तुम्ही बी आणि सी मध्ये काहीच नाहीये, सो काहीच नाही. सी पासून एफ कडे यावं लागेल आपल्याला, कारण सिक्वेन्स आपला तसा आहे. सो सी टू एफ, आवर ट्रेसिंग डायरेक्शन इज सी टू एफ अँड आवर करंट डायरेक्शन इज ऑल्सो सी टू. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस 3 रेजिस्टन्स, दॅट इज 3I3. म्हणजे साइन काय असणार? सी टू एफ चाललोय आपण, ट्रेसिंग डायरेक्शन आणि आपली डायरेक्शन सेम आहे, सो साइन निगेटिव्ह असली पाहिजे. हियर 3I2 दॅट इज निगेटिव्ह. क्लिअर? क्लिअर सर्वांना? किर्चॉफ लॉ हे महत्वाचं आहे. हेच महत्वाचं आहे याच्यामध्ये. लिनियर इक्वेशन तुम्ही 10वीला पण शिकलेत. याच्यामध्ये आता मी परत ते काय करतो, हे I3 I2 चे व्हॅल्यू, I3 आणि I2 चे मायनस वगैरे आलेत, मी याला मायनस ने मल्टिप्लाय करून घेतो आणि हा 5 इकडे शिफ्ट करून घ्या. सो याला मायनस ने मल्टिप्लाय झालं होतं, हे मायनस प्लस होऊन जाईल, हे मायनस प्लस होऊन जाईल, मायनस प्लस होऊन जाईल, आणि हा मायनस झाला होता तो तिकडे जाऊन परत प्लस होऊन जाईल. समजलं का? इथपर्यंत समजलं का प्रत्येकाला? 4I3 प्लस 2I2, 3I2 इज इक्वल टू 5 का आलं ते? सो देन इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 तुमच्याकडे आता निघून गेलेले आहेत, कारण तुम्ही दोनही लूप आता युज केलेले आहेत. ओके, सो आफ्टर दॅट वी हॅव टू सॉल्व दॅट इक्वेशन्स. हे सॉल्व करण्याची मेथड मला नीट लक्षात घ्या. आता याच्यात पण दोन इक्वेशन भेटणार आहे तुम्हाला. इथं पण गडबड काय आहे? गडबड ही आहे की ह्या सेकंड पहिले ह्या इक्वेशन मध्ये I1 आणि 2 होते,
आणि या इक्वेशन मध्ये I3 आणि I2 होते. आता प्रॉब्लेम असा आहे की 3 व्हेरिएबल आहेत आणि इक्वेशन 2च आहेत. कसं जमेल का मग ते परत तसंच करायचं. कोणातनं एकाची व्हॅल्यू काढायची दुसऱ्यात टाकायची आणि तेव्हा ते दोन याच्यामध्ये फॉर्म होईल आणि मग 2 व्हेरिएबल आल्यानंतर आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. अशी ती पद्धत असते. आता याच्यातनं तुम्ही काय करा, 3i2 इथं पण दिसतोय, 3i2 इथं पण दिसतोय. तुम्ही 3i2 ची व्हॅल्यू काढून त्याच्यात टाकून द्या, सबस्टिट्यूट करून टाका. समजलं का? हे 3i2 ची व्हॅल्यू काढून सबस्टिट्यूट करून टाका कोणा एकामध्ये. मग कोणातनं काढतात 3i2 ची व्हॅल्यू याच्यातनं काढा. मग ते I1 आणि I3 मध्ये भेटेल तुम्हाला इक्वेशन. कोणतं इक्वेशन नंबर 1 आहे ते पण करता येणार. आता इथं प्रॉब्लेम परत काय आहे माहिती का, थोडस स्मार्ट वर्क करा. इथं अजून एक प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे. तुम्ही जरी I2 ची व्हॅल्यू काढून टाकली तरी तुम्हाला I1 आणि I2 मध्ये इक्वेशन भेटेल आणि I1 आणि I2 हे 2 करंटचे जॉईन होऊन तयार होणार आहे जवळपास. कारण कसं आहे माहिती का, तुमचे जे 2 करंट आहेत ना त्यांचं कॉम्बिनेशन होणार आहे इथं. जसं की आता तुमचा I3 ना, 2 इक्वेशन तुम्हाला इथं अझ्युम करावं लागणार आहेत. I1 म्हणजे काय असतं आणि I1 प्लस I2 इज इक्वल टू I3 असतं. इक्वेशन नंबर 1 म्हणावं लागेल तुम्हाला इथं. आता एक I3 ची व्हॅल्यू I1 प्लस I2 एवढी असते. कसं समजतं तुम्हाला, तिघांचं रिलेशन तुम्हाला काढावं लागणार आहे. तुमचा I3 जेव्हा इथं येतो असा आहे की नाही, या C पॉईंटच्या ठिकाणी नीट पहा. इथून तो इकडे स्प्लिट होतोय आणि इकडे स्प्लिट होतोय. म्हणजे ही I3 ची व्हॅल्यू 2 ठिकाणी स्प्लिट झाली. एक हिस्सा त्याचा I2 आहे आणि दुसरा हिस्सा त्याचा I1 आहे. आता करंट तर काही तयार होणार नाही, जेवढा आहे तेवढाच फ्लो होणार आहे. सो याच्याकडे टोटल करंट I3 होता, त्याचे 2 तुकडे पडले. म्हणजे अर्थ I1 प्लस I2 यांची व्हॅल्यू टोटल मिळून कोणा एवढी असली पाहिजे, I3 एवढी असली पाहिजे की नाही. हॅलो सर. हा, तर हे थोडस स्मार्ट वर्क करावं लागेल तुम्हाला इथं. त्याचं कारण सांगतो असं का करावं लागलं. कारण याच्यात प्रॉब्लेम काय आहे, 3 व्हेरिएबल आहेत आणि 2च इक्वेशन. आणि तुम्हाला लिनियर इक्वेशन शिकवत असताना एक नियम शिकवला असेल, जितके नंबर ऑफ व्हेरिएबल्स असतात तेवढे इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतात. इफ थ्री व्हेरिएबल्स इन इक्वेशन्स, 3 इक्वेशन्स रिक्वायर्ड. मिनिमम 3 इक्वेशन्स, मॅक्झिमम किती पण चालतात. इफ टू व्हेरिएबल इक्वेशन असेल तर 2 इक्वेशन त्यांना रिक्वायर्ड असतं सॉल्व्ह करायला. 1 व्हेरिएबल इक्वेशन असेल एकच इक्वेशन रिक्वायर्ड असतं. प्रॉब्लेम असा झाला होता की I1, I2 आणि I3 असे 3 व्हेरिएबल येऊन गेले होते आणि आपल्याला इक्वेशन भेटले होते फक्त किती, हे 1 आणि हे 2. बाकीचं कुठे आहे, म्हणजे बाकीचं कुठून काढायचं, यांचं थोडंसं लॉजिक करून काढायचं. तिसरं इक्वेशन, हे I3 जे करंट येणार आहे ते स्प्लिट होणार आहे यांच्यामध्येच. सो हे I2 आणि इथलं I1 या दोघांची प्लस केल्यानंतर टोटल करंट एवढं भेटलं पाहिजे, म्हणजे I3 एवढं. म्हणजे तुम्हाला अजून एक इक्वेशन भेटतं जे तुमच्या लॉजिकने भेटतं, I3 इज इक्वल टू I1 प्लस I2. सो हे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. सो 3 व्हेरिएबल 3 इक्वेशन लागतात सॉल्व्ह करायला. समजलं का? हा, लक्षात ठेवायचं कधी पण 3 व्हेरिएबल जर असतील इक्वेशन मध्ये तर 3 इक्वेशन लागतील. तर 4 व्हेरिएबल इक्वेशन असेल तर 4 इक्वेशन मिनिमम रिक्वायर्ड फॉर द सॉल्विंग ऑफ दॅट 4 व्हेरिएबल इक्वेशन्स. क्लिअर? सो हियर हाऊ वी कॅन सॉल्व इट. सो आता तुम्ही काय करा, म्हणजे आपण एका इक्वेशन मध्ये ते व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून टाका. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 मध्ये सबस्टिट्यूट केला तरी चालते किंवा पहिल्यात टाकले तरी चालते, कशातही टाका. तुम्हाला एक माहिती आहे I3 ची व्हॅल्यू किती असते, I1 प्लस I2. इक्वेशन नंबर 1 होतं. मी इक्वेशन नंबर 1 एक तर या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा किंवा इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा, पहिलं किंवा दुसरं कोणातही करा, तुम्हाला आन्सर एका फॉर्म मध्ये भेटेल. I1 आणि I2 च्या फॉर्म मध्ये भेटेल. ते तुम्ही काय करा, I3 ची व्हॅल्यू करून टाका मला असं वाटतं या इक्वेशन मध्ये. म्हणजे तुम्हाला I1 आणि I2 वरती पण I1 I2 भेटेल, खाली पण I1 I2 भेटेल. मी काय करतो, यांनी जे सबस्टिट्यूट केलंय ते वरच्या याच्यात केलंय वाटतं, मी खालच्या याच्यात करतो, मला खालचं जरा सोपं वाटतंय. ओके, सो मी जर याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलं तर काय होऊन जाईल, मला 4 I3 ची जागी मी I1 प्लस I2 टाकू शकतो. क्लिअर? सो देन इथं प्लस 3I2 इज इक्वल टू 5. समजलं का? मी सबस्टिट्यूट करतोय I3 इज इक्वल टू I1 प्लस I2 इन इक्वेशन नंबर 3. क्लिअर? So instead of I3 we substitute I1 plus I2. So 4 in bracket I1 plus I2 instead of I3 plus 3I2 is equal to 5. Equation as it is. So simplify that equation. Clear? After simplification काय होईल, see 4 into I1, so there 4 I1 plus 4 into I2, that is 4I2 plus
3i2 is equal to 5. Clear? So here 4i2 plus 3i2, that is here 4i1 plus 7i2 is equal to 5. Clear? Clear? हा, आणि तुमचं हे जे इक्वेशन होतं हे पण i2 मध्ये होतं. तुम्हाला दोन व्हेरिएबलचे इक्वेशन भेटले बा दोन. हे 4 सेकंड वाले फर्स्ट वाले इक्वेशन पहा नीट कसं होतं ते. 4i1 होतं आणि इथं -3i2 होतं आणि इज इक्वल टू 10 होतं. आता मला सांगा या दोघांचं सबट्रॅक्शन केल्याचा फायदा होईल ना. मी तुम्हाला आताच काय सांगितलं होतं काही मिनिटापूर्वी, सारख्या सारख्या टर्म शोधायच्या. त्यांचे जर पॉझिटिव्ह साईन असतील दोघांचे तर सबट्रॅक्शन करायची, आणि जर निगेटिव्ह ऑपोजिट साईन असतील तर ऍडिशन करायची. त्यांचे सबट्रॅक्शन केल्याचा फायदा काय होईल, हे कॅन्सल होऊन जाईल. यांचे साईन चेंज होतात सबट्रॅक्शन मुळे. इथं प्लस साईन होऊन जाईल याचं, इथं मायनस साईन होऊन जाईल याचं. 7i2 प्लस 3i2, त्याचा आन्सर होईल 10i2 इज इक्वल टू हिअर 5 minus 10 that is -5. क्लिअर? सो i2 ची व्हॅल्यू भेटणार, i2 इज इक्वल टू हा 10 इकडे डिवाइड होऊन जाईल. सो -5 डिवाइडेड बाय 10. सो हिअर 5 1 जा 5, 5 2 जा 10. सो 1/2 that is 0.5. सो i2 इज इक्वल टू 0.5 आणि हे मायनस ऍज इट इज, सो -0.5. कोणालाही समजलं काय केलं ते? हॅलो, आहे का ज्याला समजलं नाही इलिमिनेशन मेथड कसं सॉल्व्ह केलं हे? जर प्रॉब्लेम असेल तर मी एक एक्स्ट्रा लेक्चर घेईल लिनियर इक्वेशन वरती. ओके, पण हे आलंच पाहिजे. एवढं डोकं का खातो याच्यावरती, एनवेरिकल इम्पॉर्टंट आहे. सो देन i2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. जर आपल्याला i2 ची व्हॅल्यू भेटली तर i1 ची व्हॅल्यू काढता येईल. सो वी हॅव इक्वेशन सी. आपल्याला i2 ची व्हॅल्यू माहिती तर i1 निघेल. दोन इक्वेशन असलं मग i1 ची व्हॅल्यू कशी भेटणार? i1 इज इक्वल टू सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. सो 2 मध्ये टाकला तर काय फायदा होईल? मायनस, त्याच्यामध्ये i2 भेटेल ना. मग 3 i2 ची व्हॅल्यू किती? -0.5 इज इक्वल टू 10. सो याला सिम्प्लिफाय करा. हिअर 4i1 मायनस मायनस प्लस होऊन जाईल. हिअर मायनस दिस मायनस प्लस. सो 3 into 0.5 that is 1.5 is equal to 10. Clear? Clear? So here 4i1 is equal to 10 minus 1.5. Then 4i1 is equal to 10 minus 1.5, that is 8.5. So here i1 is equal to 8.5 divided by 4. So how much? i1 is equal to 4 ने डिवाइड केल्यानंतर 4 2 जा 8, then 4 1 जा 4, then 1 रिमेनिंग उरला, 4 2 जा 8. तर तुम्हाला आन्सर भेटला 2.12. i1 ची व्हॅल्यू भेटते एम्पियर मध्ये. काही डाऊट इथं? त्याच्या इथपर्यंत कोणाला काही डाऊट काही पण डाऊट्स विचारा, कारण कसं आहे खूप महत्वाचे न्यूमेरिकल्स आहे. 4 मार्क्सचा न्यूमेरिकल हा मजाक नाहीये. 4 मार्क्स सहज भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल आणि खूप कॅल्क्युलेशन्स पण करावे लागतील. आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टर मधला, म्हणून त्याच्यावर प्रत्येक न्यूमेरिकलवर जवळपास 1-1 तास खर्च करतोय. सो i1 ची व्हॅल्यू तुम्हाला इथं भेटलेली आहे. तुमच्याकडे i2 ची व्हॅल्यू आहे आता, तुमच्याकडे i1 ची व्हॅल्यू आहे आता, आणि मग तुम्हाला i3 नाही भेटणार का? कारण तुमच्याकडे इक्वेशन नंबर 1 काय होतं? इक्वेशन नंबर 1 होतं i3 इज इक्वल टू i1 प्लस i2. क्लिअर? त्याच्यामध्ये i1 माहिती, i2 माहिती, तर i3 भेटेल ना. i3 ची व्हॅल्यू कशी भेटणार? i3 इज इक्वल टू i1 ची व्हॅल्यू काय भेटली तुम्हाला आता? 2.12 आणि प्लस i2 ची व्हॅल्यू काय होती? -0.5. त्याला सिम्प्लिफाय करा. हे 2.12 हे मायनस आणि प्लस दॅट इज -0.5. सो सबट्रॅक्ट करा आता. 2.12 मायनस 0.5, त्याचा आन्सर होऊन जाईल 1.62 एम्पियर. ओके, हॅलो, समजलं का? हो सर. तीनही तुमच्या i1 i2 आणि i3 च्या व्हॅल्यू निघल्यात. तुम्हाला किर्चॉफ लॉ वापरायचाच असतो. फक्त तुमच्या याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय होती जे विद्यार्थ्यांना कधीच समजत नाही, ही गोष्ट होती. किर्चॉफ लॉ वापरतात सगळे, पण प्रॉब्लेम त्यांना हा क्रिएट होतो की इथं i1 i2 आणि i3 असे 3 व्हेरिएबल येतात. मग त्यांना माहिती असतं की आता जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना माहिती असतं की तीन इक्वेशन रिक्वायर्ड कधी असतात, 3 इक्वेशन रिक्वायर्ड कधी असतात, जेव्हा 3 व्हेरिएबल्स असतात. तर यांच्याकडे जर इक्वेशन मध्ये 3 व्हेरिएबल दिसत आहेत त्यांना, तर याचा अर्थ त्यांना 3 इक्वेशन्स लागतील.
आणि तिसरं इक्वेशन त्यांना भेटतच नाहीये. मग तिसरं इक्वेशन थोडंसं स्मार्ट वर्क करून काढायचं. तिसरं इक्वेशन कुठून आलं होतं? हे बॅटरी जी होती I3 इथून स्प्लिट होते पहा अशी. मग I3 ची व्हॅल्यू ही I2 प्लस I1 असेल. आता जंक्शन पॉईंट जसं C ला होता तसं F ला पण आहे. F वरून पण ते इक्वेशन निघतं, असं काही निघत नसते. इकडे नीट पहा, F ला जे होतं इकडनं I1 यायचं, इकडनं I2 यायचं आणि बाहेर किती निघायचं I3. म्हणजे इनकमिंग वाला I2 आहे, इनकमिंग वाला I1 आहे आणि निघताना I3 निघतंय. याचा अर्थ I3 इज इक्वल टू कोण असणार? I1 प्लस I2. नाही समजलं? समजलं सर. हा, तर तुम्ही कोणत्याही जंक्शन डिसाईड करा. तुम्ही आयदर सी डिसाईड जंक्शन डिसाईड करा, आयदर F डिसाईड जंक्शन डिसाईड करा. तुम्हाला ते आपोआप रिलेशन तसं भेटेल. ते रिलेशन चेंज होत नाही कुठंच. या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला फ्रीडम खूप आहे. फ्रीडम म्हणजे काय? तुम्ही मध्ये ऍक्च्युअल बेसिक रूल पकडून तुम्ही कुठल्याही प्रकारचं कसंही फंक्शन वापरू शकता. तुम्ही लूप्स कुठलेही डिसाईड करू शकता, तुम्ही जंक्शन कुठलेही पकडू शकता, तुम्ही कुठलीही इलिमिनेशन मेथड सॉल्व्ह करा, का सबट्रिब्युशन मेथड सॉल्व्ह करा, सबट्रॅक्शन मेथड सॉल्व्ह करा, ऍडिशन मेथड सॉल्व्ह करा, तुमची मर्जी असते. तुम्हाला भरपूर फ्रीडम आहे या क्वेश्चन्स मध्ये. फक्त एवढं आहे की तुमचा आन्सर करेक्ट असलं पाहिजे. ओके, सो प्रत्येकाची प्रोसिजर डिफरंट असते, बट आन्सर सेम असतो. सो या टाईपचे न्यूमेरिकल तुम्हाला बोर्डमध्ये 100% दिसतील. सो हे 100% गॅरंटीचे क्वेश्चन आहे. बिलकुल 1 तास खर्च करण्यासाठी का केला गेला त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. एवढ्या न्यूमेरिकलवरती खर्च वेळ का केला गेलाय. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यामधला. असे न्यूमेरिकल्स तुम्हाला भरपूर दिसणार आहेत पेपर्समध्ये. सो या टाईपच्या न्यूमेरिकलचा नीट अभ्यास करायचा. आणि पुढे पोटेन्शियोमीटर, मीटर ब्रिज वगैरे आहे आता थेरटिकल कन्सेप्टमध्ये, ते समजेलच. आता हे पहा न्यूमेरिकल पाहिजे. कधी कधी तुम्हाला सर्किट पण दिलं जात नाही, सर्किट पण आपल्याला काढून घ्यावं लागतं. कॉम्पिटिटिव्हच्या हिशोबाने ते क्वेश्चन इम्पॉर्टंट होऊन जातात. ठीक आहे, आपण इथं थांबू आज. ओके, आणि वेस्टर्न ब्रिज नेटवर्कला नेक्स्ट लेक्चर पासून सुरुवात करू. मग इथून मीटर ब्रिज, वेस्टर्न ब्रिज नेटवर्क, पोटेन्शियोमीटर हे 3 कॉन्सेप्ट आहेत. सो याच्यामधलं पोटेन्शियोमीटर खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. पोटेन्शियोमीटरचं लेक्चर बंक करू नका आणि अटेन्शननी लक्ष द्या. म्हणजे कसं आहे, अटेन्शननी लेक्चर अटेंड करा. काहीतरी म्हणजे वाचून तरी ठेवा कमीत कमी काहीतरी. म्हणजे तुम्ही जर काही वाचून वगैरे ठेवलं त्याला आधीच, तर तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे ते मला समजेल. तुम्हाला शिकवताना पण चांगल्या प्रकारे समजेल, कारण थोडंसं कॉम्प्लिकेट आहे. सो इलेक्ट्रिकल थोडंसं कॉम्प्लिकेट असतंच, वेळ खूप लागतो याला शिकवायला, पण खूप इम्पॉर्टंट पण आहे तुमच्या फ्युचरच्या हिशोबाने. जर कोणाला इंजिनिअरिंग करायची असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फायदा आहे त्याचा. त्याचं कारण आहे पुढे पूर्ण ऑटोमोबाईल सेक्टर इलेक्ट्रिकल फील्डमध्ये कन्वर्ट होणार आहे. सो 4 ते 5-6 वर्षानंतर तुमची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्हाला खूप काम येईल. ओके, थांबू आपण आता.